आपण ही दृश्य पाहतोय मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला कायम असल्याचं दिसतंय। पहाटेपासूनच पाऊस होतोय आणि ही दोन दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे कारण रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याचं आपल्याला दिसतंय। तर दुसरी दृश्य आहेत वडाळ्यामध्ये सध्या शाळा सोडून देण्यात आलेली आहे। बीएमसीने जाहीर केलेला आहे की दुपारी 12 नंतरच्या ज्या शाळा आहेत त्या भरणार नाहीत। रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर हा निर्णय बीएमसीने घेतलेला आहे आणि त्यामुळे या चिमुकल्यांना आता शाळेनं सुट्टी दिलेली आहे। मात्र तरी सुद्धा हे विद्यार्थी आधीच शाळेमध्ये आल्यामुळे आता या पाण्यातून त्यांना जावं लागतंय। त्यांच्या गुडघाभर पाणी आहे, त्याहीपेक्षा वर त्यांचं पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे या पाण्यातून मार्ग काढत या चिमुकल्यांना आणि त्यांच्या पालकांना आता जावं लागतंय। वडाळ्यामधली ही दृश्य आहेत। शाळा सोडून देण्यात आलेली आहे, आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे याचा फटका या चिमुकल्यांना, या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना बसलेला आहे। तर किती पाणी साचलेलं आहे आपण ही दृश्य झी24 तासवर पाहतोय। फक्त मुंबईमध्ये नाही तर संपूर्ण राज्यभरात पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होतोय आणि तिथे सुद्धा अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। मुंबईतली दृश्य आपण पाहतोय। मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकणातील जिल्ह्यांसाठी सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा सुद्धा प्रशासनानं दिलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। मोठा टेम्पो आहे, त्याचं चाक सुद्धा पाण्यामध्ये अडकलेलं आहे कारण मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। गाड्या सुद्धा अनेक ठिकाणी बंद पडलेल्या आहेत आणि त्यामुळे आता जायचं कसं असा प्रश्न सर्व नागरिकांना पडलेला आहे। तर पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे। मुंबईतील रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता मुंबईतल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। 12 नंतरच्या ज्या दुपार सत्रातल्या ज्या शाळा आहेत त्या भरणार नाहीत आणि त्यामुळे जे चिमुकले, जे विद्यार्थी शाळेमध्ये आलेले होते त्यांना सुट्टी जाहीर केल्यामुळे पुन्हा एकदा माघारी घरी परतावं लागतंय आणि पाण्यातूनच त्यांना पुन्हा एकदा घरी जावं लागतंय। त्यांच्या पालकांना आणि त्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागतोय। वडाळ्यामधली ही दृश्य झी24 तासवर आपण पाहत होतो।